नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आणि शेवटी राहुल गांधी यांनी तो व्हिडिओ पब्लिक केलेला आहे ज्याची आपण सगळेजण वाट पाहत होतो. राहुल गांधी परवाच्या दिवशी कोल्हापूरमध्ये होते. एका दलित कुटुंबामध्ये ते गेले आणि तिथे त्यांनी स्वयंपाक बनवला. अशा गोष्टी आपण ऐकल्या, त्यांचे इंटरव्ह्यूसुद्धा पाहिले. पण ते करत असतानाचे व्हिडिओ आपण कुणीही पाहिलेले नव्हते. तर आज तो व्हिडिओ राहुल गांधी यांच्या यूट्यूब चॅनलवर त्यांनी पब्लिक केलेला आहे. तो व्हिडिओ पाहत असताना आपल्या सगळ्यांना कळेल की त्यांनी नेमकं तिथे काय केलं, कशा पद्धतीने ते गेले, त्यांनी लसण सोलला. आणि त्या ठिकाणी शाहू पाटोळे हे उपस्थित होते. शाहू पाटोळे हे खूप मोठं नाव आहे महाराष्ट्रातलं, तुम्ही नक्की लक्षात ठेवा. अन्न हे अपूर्ण ब्रह्म या टायटलचं त्यांचं पुस्तक मराठीमध्ये आहे. ते पुस्तक आता इंग्लिशमध्ये सुद्धा आलेलं आहे, दलित किचन्स ऑफ इंडिया म्हणून. आणि या पुस्तकाची सगळीकडे खूप चर्चासुद्धा आहे. तर दलित कुटुंबामध्ये काय प्रकारे स्वयंपाक बनवला जातो, काय प्रकारे ते करतात आणि कशाप्रकारे अन्न खातात, हे राहुल गांधी यांना पाहायचं होतं आणि म्हणून ते तिथे गेलेले होते. मला असं वाटतं हे खूप मोठं पाऊल आहे, खूप चांगली गोष्ट आहे. याचं कारण म्हणजे की दलित समूह हा एक असा समूह आहे की इतिहासापासून ज्यांची सावलीही नको असं लोक म्हणायचे. सावली पडली तरी लोक आंघोळ करायचे. त्यांनी जर एखाद्या वस्तूला हात लावला तर ती वस्तू धुवून घ्यायची, किंवा एखाद्या भांड्याला हात लावला तर ते भांडं अग्नीवर जाळायचे, नंतर त्याला धुवायचे आणि नंतर ते यूज करायचे. अशा प्रकारे दलित समूह, महार, मांग या जातीमधल्या लोकांसोबत अशा प्रकारे छूत अछूत अनटचॅबिलिटी जी आहे ती बाळगली जात होती आणि ती अजूनही बाळगली जाते. हे मी सुद्धा पाहते. आमच्या गावामध्ये काही कुटुंब असे आहेत की ज्यांच्या घरामध्ये कोणीही कधीही जात नाही, त्यांच्या घरचं पाणी पित नाही आणि चहाही पित नाही. फार रेअरली असं होतं. इतक्यात ते व्हायला लागलं की कधीतरी कोणीतरी गेलं. तर ज्या समूहाने, ज्या दलित कुटुंबाने इतकं सगळं सहन केलेलं आहे, त्या घरामध्ये वाकून पाहणं तर सोडा, ते नेमकं काय करतात हेही कोणाला माहीत नसतं. आणि त्यामुळे शाहू पाटोळे यांनी राहुल गांधी यांच्यासोबत बोलताना अशा अनेक गोष्टी शेअर केल्या. ते असं म्हणाले की आपण पेपरमध्ये वाचतो ह्या पदार्थाची कृती कशी आहे, त्या पदार्थाची कृती कशी आहे. ते म्हणतात की हे सगळे पदार्थ आम्ही कधीच खाल्लेले नाही आहेत. मग आम्ही महाराष्ट्रीयन नाही आहोत का, आम्ही मराठी नाही आहोत का, आणि आम्ही काय खातो हे त्यांना कधीही माहीत नाही. म्हणजे वरच्या जातीतले लोक काय खातात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, वरण भात भाजी पोळी तूप पुरणपोळी. पण दलित कुटुंबातले लोक नेमकं काय खातात, काय त्यांच्या घरी बनतं हे कोणालाच माहीत नाही आहे. आणि म्हणून ते म्हणाले की म्हणून मला हे पुस्तक लिहावं असं वाटलं. हे मराठीत लिहिलेलं पुस्तक आहे. आणि शाहू पाटोळे यांची माझी त्या दिवशी भेटसुद्धा झाली, ज्या दिवशी राहुल गांधी यांच्यासोबत त्यांनी स्वयंपाक बनवला. तर याच्यामध्ये त्यांनी सगळे दलित कुटुंबामधले जे काही पदार्थ आहेत त्यांची नावं, ते कसे बनवायचे, त्यांचे मसाले कसे बनतात, हे सगळं त्यांनी खूपच चांगल्या पद्धतीने ते समजावून सांगितलेलं आहे. आणि राहुल गांधींनासुद्धा हे समजून घ्यायचं होतं, ते कसे पदार्थ बनवतात हेही समजून घ्यायचं होतं. आणि म्हणून ते तिथे गेले. त्यांच्यासोबत त्यांनी स्वयंपाक केला. या दोघांनी मिळून स्वयंपाक केला. हरभऱ्याची भाजी केली, कांद्याच्या पातीची भाजी केली आणि वांग्याची भाजी केली. आणि त्यांच्यासोबत त्यांनी जेवणही केलं. ज्या कुटुंबामध्ये ते गेले होते तिथल्या त्या महिलेने भाकरी थापल्या आणि त्यांनी छान जेवण केलं. आता आपण सगळे म्हणाल की हे राजकारण आहे, तर हे निश्चितच राजकारण आहे आणि राजकारणी लोक असं करत असतात. परंतु राहुल गांधी ज्या पद्धतीने ते करतो आहे, कुठल्या गोष्टी त्याला अधोरेखित करायचे हे आपल्याला दिसतं. की एका दलित फॅमिलीमध्ये जाणं हे खूप वेगळी गोष्ट आहे. म्हणजे राहुल गांधी याने ते कधीच सहन केलेलं नाही आहे, त्यांनी कधीच पाहिलेलं नाही आहे. मात्र त्या ठिकाणी जाऊन त्यांच्याशी बोलणं, त्यांचा सगळं काय इतिहास आहे. आणि शाहू पाटोळे हे एक ऑफिसर होते, गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये होते, आणि त्यांनी सांगितलं की तरीसुद्धा आमच्या गावामधले लोक हे आमच्या घरामध्ये कधीच येत नाही, पाणी पित नाही, चहाही कधी पित नाही. आम्हाला हे माहिती आहे की ते कधीच येत नाही. पण अशा ठिकाणी राहुल गांधी गेले आणि त्यांनी त्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या. आणि मला असं खूप महत्त्वाचं वाटतं हे की ज्या समूहातले दुर्लक्षित राहिलेले समूह आहे त्यांच्या या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात आणि ते आपल्या समाजाचा एक भाग आहे. त्याच्यामुळे त्यांच्या त्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्याच पाहिजे. त्यांचे काय देव आहे, कुठले, जसे की आमच्या गावामध्ये आदिवासी समूह आहे, त्यांच्या देवाचं नाव आहे कोड्यार असं काहीतरी नाव आहे. तर ह्या देवाचं नाव आमच्या गावामध्ये कुणालाच माहीत नाही, फक्त आदिवासी लोकांनाच माहिती आहे. तर मला असं झालं की जसं की आमचा गणपती आहे, दुर्गादेवी आहे, हे यांना माहिती आहे, महालक्ष्मी माहिती आहे, पण त्यांचा देव आपल्याला माहीत असायला पाहिजे ना, की ते आमच्या शेजारीच राहतात, पण आम्हाला त्या देवाचं नावच माहीत नाही. आणि अशा प्रकारे डिस्क्रिमिनेशन हे आजही आपण सहन करतो आणि त्या पद्धतीने राहुल गांधी हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे मला असं खूप महत्त्वाचं वाटतं ते. आणि खूप छान झाली त्यांच्यामध्ये चर्चा. राहुल गांधीला ते सगळं खूप तिखट लागलं. इव्हन मी त्या दिवशी, मला खूप भाग्य वाटतं या गोष्टीचं की शाहू पाटोळे सरांना मी त्याच दिवशी भेटली. तुम्हाला इथे फोटो दिसत असेल. शाहू पाटोळे सरांना मी तेव्हाच भेटली अर्धा एक तासानंतर. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की अरे राहुल गांधी बरोबर मी स्वयंपाक केला. मग मी त्यांना विचारलं की नेमकी काय भाजी केली, तुम्ही काय केलं, त्यांनी काय केलं आणि किती भाकरी खाल्ल्या राहुल गांधी यांनी. तेव्हा त्या सरांनी सांगितलं की राहुलनी 1.5 भाकरी खाल्ली म्हणून.
म्हणजे खूप छान वाटलं मला. हे सगळं खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण मला असं वाटतं की त्याच खूप महत्त्वाच्या असतात. त्या गोष्टींनी आपल्याला आनंद मिळतो. आपण काहीतरी आपली कुठली तरी एक इमोशन त्यातनं जी आहे ती हे होते, म्हणजे कुठेतरी त्या इमोशनला गोंजारल्या जातं, आणि या सगळ्या गोष्टी मला छान वाटतात. हे सगळं पाहून तुम्हाला काय वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगाल. थांबते. धन्यवाद. गाँव में रहता, आज भी मैं गाँव में रहता हूँ, मेरा गाँव थोड़ा छोटा नहीं है सर। मेरे बगल में कोई घर है अपर कास्ट का, उनको आज भी पता नहीं कि हम क्या खा रहे हैं। तो आपके घर नहीं आएंगे? अगर आएंगे खाएंगे नहीं, चाय भी नहीं पिएंगे। नहीं नहीं, आज भी। और डायरेक्टली आपको कह देंगे या बहाना बनाएंगे? नहीं बहाना नहीं आएंगे, हमको पता है कि नहीं आएंगे, बात खत्म हो गई ना। अब ये ऑफिसर था, ये इतना बड़ा आदमी हो गया, फूड के बारे में लिखना शुरू हो गया था, लेकिन उसमें हम एब्सेंट थे, हम कहीं भी नहीं थे। मुझे लगा कि मुझे हरभऱ्याची भाजी, हरभऱ्याची भाजी, मराठी